नमस्कार, स्वागत आहे तुमचं प्रतुज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी। भारतीय संस्कृतीमध्ये अनेक सणांसाठी पुरणपोळीचा स्वयंपाक केला जातो। देवालाही नैवेद्य पुरणाचा दाखवला जातो अनेकदा। तर आज आपण बनवूया हीच पुरणपोळी। आपण हे जवळपास 1 लिटर पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि आता पाणी गरम झालेलं आहे। त्यात आपण ही डाळ टाकू। ही डाळ आहे पावशेर म्हणजेच 250 ग्रॅम। हे पाणी डाळीला शिजण्यासाठी पुरेसं आहे, पण हे पाणी आपण जास्त टाकलंय। हे एवढं पाणी लागत नाही या डाळीसाठी, तर आपण हे पाणी जास्त टाकलंय कारण यातून डाळ शिजून उरलेल्या पाण्याचा आपण वापर करणार आहोत ते रसई बनवण्यासाठी। ते बघूया आपण पुढच्या रेसिपीमध्ये रसई कशी बनवायची। तर आता आपण ही डाळ टाकून घेऊया। ही पावशेर डाळ आहे आणि जवळजवळ 1 लिटर पाणी आहे। हे एकदा हलवून घेऊया। अर्धा ते पाऊण लिटर पाणी बस होतं पावशेर डाळ शिजण्यासाठी, पण आपल्याला रसईसाठी एकदम जास्त पाणी नकोय आणि एकदम कमीही नकोय। रसईसाठी काही पाणी पाहिजे म्हणून आपण हे पाणी एक्स्ट्रा टाकलेलं आहे यात। तर आता आपण कुकर लावून घेऊया। सॉरी, एक गोष्ट राहिलेली आहे आपली। हे कुकर लावण्या अगोदर आपल्याला यात तेल टाकायचं आहे थोडंसं, ज्याने की ते उतू जाणार नाही। आणि आपण जास्त पाणी टाकलेलं आहे, शिटीतून पाणी वरती येऊ नये म्हणून आपल्याला तेल टाकायचं असतं यात। ते मी अगोदर सांगायला विसरले होते। आता आपण तेल टाकलंय आणि आता झाकण लावून घेऊया। डाळ अशी नॅचरली शिजलेली चांगली, त्यात सोडा वगैरे टाकण्याची काहीही गरज नाहीये। याच्या आपण 4 ते 5 शिट्ट्या काढून घेऊ म्हणजे डाळ मऊ होते आणि नंतर आपण ते वाटून घेऊ। पाच शिट्ट्या झालेल्या आहेत आणि आता आपण कुकर थंड होण्यासाठी असंच ठेवूयात 10 मिनिट। 10 मिनिट झालेले आहेत आणि कुकरही थंड झालाय। आता आपण याला ओपन करूया। हे बघा, थोडंही उतू गेलेलं नाहीये तेल टाकल्यामुळं आणि ते छान शिजलेलंही आहे। हे बघा, आपली डाळ मस्त शिजली आहे। आता आपण याचं पाणी काढून घेऊया। हे आपण डाळीतलं एक्स्ट्रा पाणी काढून घेतलंय आणि हे बघा, डाळ किती छान मऊ शिजली आहे बघा। आता आपण ही डाळ वाटून घेऊया। ही पुरण वाटण्याची चाळणी आहे, याच्यातून अशी आपण डाळ वाटून घेऊया। हे पहा, आपण आता पुरण वाटून घेतलेलं आहे आणि ते परतून घेऊया।
ही पावशेर डाळ होती आणि आता आपण त्यामध्ये साखर ॲड करूया। साखरही मी पावशेर घेतलेली आहे। व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे। आता ही साखर पूर्णपणे विरघळलेली आहे आणि आपण त्यात टाकूया थोडंसं अगदी क्वचित मीठ आणि थोडीशी हळद। व्यवस्थित हलवून घेऊया आणि याला पूर्णतः छान कलर बदलेपर्यंत परतून घेऊया। व्यवस्थित असं हलवायचं आहे। याला जवळजवळ 10 ते 15 मिनिटं लागतील तयार व्हायला। हे बघा आता हे घट्ट झालेलं आहे आणि त्यात आपण ॲड करूया ही सुंठ आणि वेलचीची पूड। ही मी एकदाच बनवून ठेवलेली आहे। सुंठ आणि वेलची अशी थोडी थोडी डायरेक्ट बारीक होत नाही, त्यासाठी आपल्याला त्यात साखर ॲड करून बारीक करावी लागते की ते छान बारीक होतं। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया म्हणजे आपलं पुरण तयार होईल। तयार आहे आपलं पुरण आणि आता आपण हे थंड होण्यासाठी ठेवून देऊया बाजूला। आता आपण पुरणपोळी सोबत खाण्यासाठी खीर बनवूया। ही साधी खीर असते, त्यासाठी मी हे 1 वाटी तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेत आणि हे 8 वाट्या पाणी आहे। त्यात आपण थोडंसं मीठ ॲड करूया। हे 1/2 टीस्पून मीठ, थोडंसं आणखी, आणि हे पाणी आता गरम झालेलं आहे त्यात आपण हे तांदूळ टाकून देऊया आणि कुकरचं झाकण लावून देऊ। इकडे खीर होते, तोपर्यंत आपण पुरणपोळी बनवायला सुरुवात करूया। असा छोटासा उंडा घेऊया, त्याची गोल वाटी बनवायची अशी, पण तवा तापण्यासाठी ठेवलेला आहे। त्यात आपण हे पुरण ॲड करूया। अशा प्रकारे यात पुरण टाकायचंय। आणि हे गोलाकार फिरवत असं पुरण मध्ये पुश करायचंय आणि असं हा उंडा बनवून घ्यायचा आहे। ही जी एक्स्ट्रा कणिक आहे वरती ते आपण तोडून घेऊ। हा पुरणपोळीसाठी उंडा तयार झालाय। आणि आता आपण याला लाटून घेऊया।
अशा पद्धतीने आपली पुरणपोळी लाटून झालेली आहे। तवाही चांगला तापलेला आहे। हे मी गावरान तूप घेतलंय। तव्यावर थोडंसं तूप टाकूया आणि आता ही पोळी गॅस फुल करू। आता आपण पोळीला तूप लावून घेऊया। हे बघा आपली पोळी छान फुगलेली आहे आणि आता आपण ती व्यवस्थित भाजून घेऊया। हे बघा तयार आहे आपली पुरणाची पोळी। तयार आहे आपली दुसरी पोळी आणि आता आपण ती भाजून घेऊया। ही आपली खीर तयार आहे आणि आपण आता ती लोणून घेऊया। हे करत असतानाच आपण त्यात ही साखर ॲड करूया। हे 60 ग्रॅम तांदूळ होते, त्यासाठी मी ही 60 ग्रॅम ते 70 ग्रॅम साखर घेतली आहे। ते आपण ॲड करूया आणि व्यवस्थित मिसळून घेऊया। हे बघा तयार आहे आपली पुरणपोळी। तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।